हरिओम. नारद भक्तिसूत्र योगदासांचे प्रवचन. अनुवाक 7वा. भक्ती म्हणजे शून्यानुभूती. सूत्र क्रमांक 54. गुणरहितं कामनारहितं प्रतिक्षणवर्धमानं अविच्छिन्नं सूक्ष्मतरं अनुभवरूपम्. प्रेमस्वरूपा भक्ती गुणरहित, कामनारहित, सतत वाढत जाणारी, कधीही तडा न जाणारी, सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभवस्वरूप असते. भक्ती परमप्रेमस्वरूपा आहे. ती गुणरहित आहे. प्रेम कधीही सौदा करत नाही. 47व्या सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती जशी तम, रज, सत्व अशा त्रिगुणातीत आहे, हे 3 गुण पार करून उन्मनी अवस्थेत असते, तुरीय अवस्थेत असते. तशीच ती गुणरहित असते. तिला कोणत्याच गुणांची आवश्यकता लागत नाही. भक्ती आपोआप बसते. ती असे पाहत नाही की परमात्म्याच्यात अमुक गुण आहे, मग चला करूया त्याची भक्ती. प्रेम गुण पाहून बसत नाही. गुण पाहून प्रेम केले जाते. तो एक व्यावहारिक व्यापारी सौदा असतो. दोन्हीकडून घराणी, मुलगा मुलगी, प्रतिष्ठा, रूप, पैसा, अडका, मालमत्ता वगैरे व्यवस्थित पाहून या सर्वांची नीट खात्री करून घेतली जाते की सर्व काही ठीक आहे. मग लग्न लावले जाते. त्या लग्नविधींमध्ये या नवरा नवरींच्या मनावर त्रयस्थाकडून बिंबविले जाते की तुम्ही आता पती पत्नी आहात, तेव्हा आता प्रेम करायला हरकत नाही. दोन्ही बाजू भक्कम आहेत. अगदी 7 जन्म प्रेम केले तरी चालेल. करा प्रेम आणि फुलवा, नटवा संसार. हल्लीच्या जमान्यात भक्तीला विकृत स्वरूप आले आहे. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, असे विलक्षण भक्तिरसाने युक्त असे मागणे मागणारे तुकाराम महाराज इतिहास जमा झाले. आता सर्वप्रथम नवसाला पावणारा आणि मागू ते देणारा, ते सुद्धा चटकन फळ देणारा बाबा, स्वामी, महाराज शोधला जातो. त्यासाठी मित्र, शेजारी, ओळखीचे खात्री करून देतात. मग त्या बाबाची, स्वामीची, महाराजांची भक्ती केली जाते. ही भक्ती नव्हे, हे भक्तीचे विडंबन आहे. भक्ती आपोआप सुरू झाली पाहिजे. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, अशी अवस्था पाहता क्षणी आपोआप होऊन आनंदाश्रू ओघळायला लागावे, त्याला म्हणतात प्रेमरूपा भक्ती. भक्ती ही कामना, इच्छा, वासना, आकांक्षा, अपेक्षा रहित असते. भक्ती या अशा व्यावहारिक गोष्टी मनात धरून त्यांच्या पूर्ततेसाठी केली जात नाही. अनेक वेळा चांगली नोकरी लागावी, पगारवाढ व्हावी, परीक्षेत उत्तीर्ण व्हावे, लग्न जमावे, संतती व्हावी वगैरे अशाच प्रकारच्या असंख्य इच्छा मनात ठेवूनच भक्तीला सुरुवात केली जाते. जणू काही परमात्मा वेड बिगारी आहे. तू माझं काम कर, मी तुला भक्ती देतो. बोला फुलाची गाठ पडते आणि यातील एखादी इच्छा पूर्ण होते. मग त्या भक्तीला ऊत येतो. त्यातून दुर्दैवाने यातील काहीच घडले नाही तर त्या बाबा, स्वामी, महाराज यांच्यात शक्ती नाही असे जाहीर करून शक्तीवाला दुसरा कोणीतरी बाबा, स्वामी, महाराज शोधला जातो. भक्तीचा बाजार भरविला जातो. भक्तीचे दुकान थाटले जाते. भक्तीचा व्यावहारिक हिशेब मांडला जातो. भक्तीत असालच तर व्यावहारिक हिशोबाने पूर्ण अव्यवहार असतो. अशा प्रकारे हातात मागण्यांचे कटोरे घेऊन भक्ती करत भटकंती केली जाते. नाही, याला भक्ती म्हणत नाहीत. ही भक्ती नव्हेच. भक्ती ही कामना, इच्छा, वासना, आकांक्षा, अपेक्षा रहित असते. भक्ती प्रेमरूपा आहे. भक्ती केव्हा बसली, केव्हा सुरू झाली ते समजतही नाही. तेथे मागणे मागण्याचा प्रश्नच येत नाही. फार तर भक्ताचे एकमेव मागणे असते की देवा, आता मी तुझ्या पायाशी समर्पित झालो आहे. आता माझी आणि तुझी ताटातूट होऊ देऊ नको. बस यापरी ते मागणे नाही. त्यातून मागणे मागितले तर संत विश्वशांतीचे मागणे मागतात.
श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण विश्वासाठी पसायदान मागितले. कारण भक्तांचा स्वतःचा असा वेगळा संसार नसतो. संपूर्ण विश्व हाच त्यांचा संसार असतो. त्या संसारात राहून पांडुरंगाच्या साक्षीने चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तीचा खेळ मांडला जातो. तेथे कसली आली आहे वैयक्तिक इच्छा आणि आकांक्षा. अशी ही भक्ती क्षणोक्षणी वर्धमान होत जाते, वाढत जाते. तिचा क्षय होण्याचा प्रश्नच येत नाही. तिची संततधार अखंड वाहत असते. तिचा अभिषेक केला जातो. एका परमात्म्याच्या प्राप्तीखेरीज येथे कसलीही अपेक्षा नसते. शिवपिंडीवर संततधार धरली जाते. एक एक बिल्वपत्र न थांबता वाहिले जाते. भक्तीची वीणा सतत छेडली जात असते. ती सतत झंकारत असते. अशा भक्तीला तडा जाण्याचा प्रश्न येत नाही. जेथे व्यवहार असतो तेथे तडा जातो. नवरा नवरी आपापला अहंकार जपून असतात तेथे प्रेम नसते. प्रेमाची तडजोड असते. त्यांच्या अहंकाराला जरा जरी धक्का लागला तरी लगेच तडा जाऊन स्फोट होतो आणि न्यायालयाच्या प्रेमाचा निकाल लावावा लागतो. भक्तीत सर्वस्व समर्पण केलेले असते. येथे संपूर्ण शरणागती असते. भक्ताला स्वतःचे असे काहीही राहिलेले नसते. तो भगवंतात विलीन झालेला असतो. स्वतःच भगवंत झालेला असतो. भक्ती अव्यक्त असते. भक्ती सूक्ष्माती सूक्ष्म आहे. तो प्रदर्शन करून दाखविता येत नाही किंवा भक्तीचे प्रदर्शन केले तर ती भक्ती नव्हे, ते भक्तीचे विडंबन असेल. ते परमात्म्याच्या नावाखाली, भक्तीच्या नावाखाली प्रसिद्धीचे तंत्र असेल. त्यामागे स्वार्थ असेल. देवाला वेठीला धरून भौतिक जगतात भोळ्या भाबड्यांची केलेली ती फसवणूक असेल. यामुळे भक्ती खरेदी करून परमात्मा प्राप्त करता येत नाही. त्यासाठी जन्मभरीच्या श्वासाइतुके स्वतः हरिनाम घेऊन मोजावे लागते. एवढे करून तो मिळेलच असे नाही. त्याची मर्जी असेल तर तो मिळेल, नाहीतर असेच हरिनाम घेत जन्मोजन्मी वाट पाहावी लागते. त्यात चूक झाली तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. भक्ती मध्यस्थांच्या मार्फत मिळविता येत नाही. कोणाच्या तरी मार्फत मंत्र, तंत्र, यज्ञ, याग, जप, जाप्य, पूजा, अर्चा करून भक्ती पावन करता येत नाही. त्यासाठी स्वतःलाच भक्तिमार्गी वाटचाल करून अनुभूती मिळावी लागते. हरिओम.